हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी. तर इथे मी वांग्याची भाजी बनवण्यासाठी 2 मीडियम आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि त्याचे अशा प्रकारे 4 भाग केलेले आहेत. अच्छा. तुम्हाला जर जास्त वांग्यांची भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त वांगी घेऊ शकता. तसेच मी लसूण आणि ते शेंगदाणेही भाजून घेतलेले आहेत. आता आपण लसूण आणि शेंगदाणे इथे मी बारीक करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे. मी लाल तिखट 2 चमचे घातलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं. हे मिश्रण ओलं होईपर्यंत आपण हे हलवून घ्यायचं आणि थोडं ओलं झालं की असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं, जेणेकरून सर्व वांग्यामध्ये मसाला भरला जाईल. आता मी अशाच प्रकारे दुसऱ्याही वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे आणि तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर इथे पाणी ओतायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅस मीडियमच ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही इथे तुमच्या पद्धतीने तेल घालू शकता. मी इथे 2च चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर जो वांग्याचा मसाला आपण बनवला होता तो इथे घालून घेतलेला आहे. आता जेवढी वांग्याची भाजी तुम्हाला बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी ओतू शकता. मी साधारणपणे 2 छोटे ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता मीडियम गॅसवरतीच ही वांग्याची भाजी नीट शिजू द्यायची. आता याच्यावरती एक झाकण झाकायचं. तसंच तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही ते पाहू शकता 7-8 मिनटानंतर वांग्याची भाजी शिजलेली आहे आणि पाहू शकता वांग्याच्या भाजीला किती भारी रंग आलेला आहे. आणि तुम्हाला जर ही वांग्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया नवीन एका रेसिपीसोबत.